बघा हे साहित्य काढून आपण एक एक करूया इथं. बघा हे कसं दिसतंय तुम्हाला? गोल दिसतंय का? याला काय म्हणायचं? आपला दंड ज्या पद्धतीने गोल दिसतो त्या पद्धतीनेच हे दिसतं. याला काय म्हणायचं? दंडगोल असं म्हणायचंय, हे की नाही? त्यानंतर हे बघा त्रिकोणी आकाराची एक आकृती दिसते, ह्याला त्रिकोणी सूची असं म्हणतो, हे की नाही? ह्याला काय म्हणतात? त्रिकोणी सूची. अशा त्रिकोणी सूची आहेत या ठिकाणी काढलेल्या, ते आपण बघूया. आता हा दिसतो, याला त्रिकोण आकार नाही. त्रिकोण आकार आहे का? नाही. याला काय म्हणतात? शंकू. हा कसा दिसतो? शंकूच्या आकाराचा दिसतो. त्यानंतर हे काय असे वेगवेगळे पृष्ठफळ असलेले, पृष्ठभाग असलेले आकृत्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत, त्या काढून पाहूया, बघूया याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय पाहायचं आहे. हे एवढं साहित्य आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे, की नाही? या साहित्यामध्ये आपण यापूर्वी पाहिलेलं होतं. बघा हा समोरचा भाग दिसतो का तुम्हाला? कोणत्या आकाराचा दिसतो? चौकोनी आकाराचा दिसतो, की नाही? आणि हा कोणत्या आकाराचा दिसतो? त्रिकोणी आकाराचा दिसतो, हे की नाही? आता या आकृतीकडे बघितल्याच्या नंतर आपल्याला या मध्ये आपल्याला काय काय माहिती मिळाली पाहिजे, हे की नाही? याच्यामध्ये काय काय माहिती मिळाली पाहिजे? पहिला आहे कडा. कडा म्हणजे काय? बघा हे इथून इथं आले, हे इथून आलं, त्याला काय म्हणायचं? कडा. साईड्स म्हणतो, बाजू म्हणतो, हे की नाही? दुसरं आहे शिरोबिंदू. शिरोबिंदू, हे की नाही? शिरोबिंदू कशाला म्हणायचं? दोन किंवा तीन रेषा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला आपण काय म्हणायचं? शिरोबिंदू असं म्हणायचंय. त्यानंतर पृष्ठभाग. आपल्याला याच्यावरून दुसरं काय कळतं? पृष्ठभाग कळतं का? आणि मग ह्या आपल्याला या सगळ्या आकृत्यांमध्ये आपल्याला ते कळतं. आणि कळत असताना आपल्याला बघा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया काय बघायचंय? कडा बघायचे. सांगा बरं किती कडा आहे? एक, दोन आणि तीन, हे झालं. त्यानंतर हे इकडं त्रिकोण आहे, इथे किती आहे? 4, 5, 6. त्यानंतर इकडला त्रिकोण 7, 8, 9, हे की नाही? किती कडा आहेत आपल्याला? 9 कडा आहेत का? आता शिरोबिंदू किती आहेत सांगा बरं? एक शिरोबिंदू, 2 शिरोबिंदू, 3 शिरोबिंदू, 4 शिरोबिंदू, 5 शिरोबिंदू, 6 शिरोबिंदू. किती आहेत? 6 शिरोबिंदू आहेत. 1, 2, 3, 4, 5 बरोबर आहेत का? हे आता हे ज्या पद्धतीनं आपण मोजलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला या बाबतीत सांगता येईल का? आपल्याला त्रिकोणी आकृती होती, चौकोनी आकृती आहे, की नाही? क्यूब आहे, की नाही? मग आता ह्याच्यामध्ये त्रिकोण होता, याच्यामध्ये ट्रायंगल होता आणि याच्यात क्यूब होता. परंतु याच्यामध्ये फक्त क्यूब आहे, ह्याच्यामध्ये फक्त चौकोन आहे, की नाही? आता हे आपण हातात घेऊन बघितल्याच्या नंतर आपल्या सहज लक्षात येतं आपल्याला याचं काय बघायचं आहे. याच्याच काय बघायचे आपल्याला? कडा बघायच्या. मोजता येतील? कोण सांगतं समोर येऊन? नाही गव्हाणी पटकन ये. कडा सांगायचा. कडा म्हणतो. कडा कशाला म्हणतात अगोदर ते सांग. ही एक रेष ओढली म्हणजे कडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. व्हेरी गुड. 9, 10, 11, 12. बरोबर आहे का रे? कडा किती आहे त्याला? 12. बरोबर आहेत का? चल बस. चला आता याचे शिरोबिंदू कोण सांगतं?
हा शिरोबिंदू आहे हा इथंच सांगायचं नाही नाही हे काय आलंय तुला आता तेच सांगायचं 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 हा संपले किती आहेत शिरोबिंदू म्हणजे 1 2 3 4 आणि इकडले 1 2 3 4 4 आणि 4 8 किती आहेत शिरोबिंदू 8 तर पृष्ठभाग कोण सांगतं आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 नीट सांग गडबड करू नको 1 2 3 4 5 तू इथपर्यंत येऊन इकडे का चाललीस इकडे बघ हे एक हे 2 हे एक 2 हे 3 हे 4 झाले हे संपलं. चला पृष्ठभाग किती आहे 6 आहे की नाही अशी चौकोनी आकृती आल्याच्या नंतर आपल्याला कळतो आता ही सुद्धा आकृती आहे याच्यामध्ये आपल्याला सांगता येतात याचे पृष्ठभाग याच्याच प्रमाणे आहे फक्त याच्यामध्ये फरक काय आहे फरक काय याच्यामध्ये याची उंची जास्त आहे आणि रुंदी कमी आहे की नाही आपण जर असं काढलं याला हा जो आहे या आकृतीला काय म्हणतात काय म्हणतात आयत आहे की नाही म्हणतो पण जर आपण हात घेतला आहे की नाही हीच आकृती समोरची बाजू केली तर अशी दिसते याला काय म्हणतो चौरस याला आपण काय म्हणायचं चौरस आणि चौरसाच्या चारही बाजू कशा असतात सारख्या असतात आयत याला आयताला आयत का म्हणतो आपण समोरासमोरील बाजू दोन म्हणजे कोणत्या बाजू ही बाजू आणि ही बाजू सारखी असते का कोणत्या बाजू असतात समोरासमोरील बाजू कशी असते सारखी असते म्हणून त्याला काय म्हणायचं आयत आता हे झालं पण आता याच्यामध्ये बघा स्पष्ट बाजू आहे हे आकार कोणता दिसतो तुम्हाला कोणते दिसतो षटकोन आहे की नाही याला किती प्रश्न बाजू आहेत हा एक हा दोन बरोबर आहे आपण इथून सुरुवात करू 3 4 5 6 7 आणि 8 आहे की नाही किती आहेत 8 आपल्याला याचे पृष्ठभाग लिहिता येतात याचे किती आहेत पृष्ठभाग 8 दुसरं काय बघायचं शिरोबिंदू शिरोबिंदू किती आहेत याचे बघा इथं एक आहे 2 3 4 5 आणि 6 इकडं 6 इकडं 6 इकडे किती आहेत 12 शिरोबिंदू आहेत बरोबर आहे आता कडा किती असतील कडा किती असतील सांगते का कोणी येऊन हा ये राठोडी हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 नाही आणखी एक सोडून दिला असेल 12 हा 13 14 15 16 17 18 किती 18 18 कसे आहेत बघा हे इकडं 6 आहे हे की नाही इकडे किती आहे 6 आणि हे किती आहे 6 एकूण किती होतात 18 या पद्धतीने आपल्याला याच्यावरून पृष्ठभाग कळतात शिरोबिंदू कळतात आणि कडाही कळतात आता हे झालं सपाट असणाऱ्यामध्ये ते आता पंचकोन आहे पंचकोनाचं सुद्धा आपल्याला लिहिता येतं आता या ज्या आहेत हा दंडगोल आहे हा काय आहे दंडगोल आता दंडगोलाचे पृष्ठभाग किती आहे दंडगोलाचे पृष्ठभाग किती आहे 2 नाही 3 आहे कोणकोणते आहेत
हा एक, हा दोन, हा सुद्धा काय आहे 3. पृष्ठभाग जर आपण तिला कट केलं आणि सरळ केलं तर काय होतो? काय होतो? आयत. आणि याचं मोजमाप करता येतं आपल्याला. या सर्कलचं मोजमाप करता येतं का? कोणत्या सूत्रानं? कोण मोजून दाखवतं? नाही. काय मोजून दाखवतो साधी? पृष्ठभाग. चल 1 2 3 4 5 पृष्ठभाग आहे. आणि दुसरं मोजून दाखव शिरोबिंदू. 1 2 3 तिकडं असं तिकडं 4 असं नीट आता सुरुवात 1 2 3 4 5 किती शिरोबिंदू आहेत? 5 शिरोबिंदू आहेत. आता राहू दे तुझ्या हातात. सांग तूच कडा सांग. 3 4 5 6 7 8 8 किती कडा आहे? 8 कडा आहेत का? चला